बालदा यो चॉईस बॉल यो दे त्यांना खेळायला तो परत घे. बघा या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना आली आहे. निर्धारित 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटे दिली जातील याची नोंद घ्या. आम्ही स्टॉप वॉच इथनं लावणार आहोत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर गावदेवी येवई आणि संजय स्फोट सावध असा हा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये वालचिन ए विरुद्ध जे सावराई एलकुंदे असा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. टॉस जिंकला या वालचिन एक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामी जोडी खेळपट्टी पाहायला मिळते. विजय वाकडे विरुद्ध जितू असे 2 सलामीवीर आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय विनोद. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. दोन्ही संघ सज्ज, दोन्ही पंच आमचे सज्ज आहेत आणि पहिला चेंडू पहा. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो या विजय. पहिला चेंडू निर्धाव इथे मात्र पाहायला मिळाला. चांगली सुरुवात या ओव्हरची आपण पाहतो विनोद कडनं. एखादा विली गोलंदाज निर्धाव चेंडू किंवा विकेट्स प्राप्त करत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावतोय. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळाला. हेच खेळपट्टीवर मी सकाळपासून अनुभवतोय की एखादा वेळी चेंडू खाली राहतोय तर एखाद्या वेळी एकाएकी चेंडूला उचली प्राप्त होतोय आणि अशा खेळपट्टीवर गोलंदाजीकडनं एवढं सोपं नाहीये. प्लीज काही प्रेक्षक जो आमचा जो लाल कलरचा पडदा आहे सीमारेषावर त्याच्यावर कोणी बसू नका. तो पडदा पकडू नका प्लीज. रस्त्याच्या बाजूला काही प्रेक्षक आपण पाहतो पडद्यावर बसलेले आहेत. इथे मात्र फटका तर खूपच छान हवेत खेळला होता परंतु या ठिकाणी डीप वाईड स्लॉग आपला मात्र सुरेख झेल पाहायला मिळाला आणि विजय वाकडेची खिलीचा इथे मात्र अंत होतोय. पहिला धक्का लागतोय सावराई एलकुंदे संघाला फलंदाज बाद. प्लॅन पाहिला आपल्याला विजयच्या विरुद्ध. कारण आपण जर लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेत्र पाहिलं तर भरपूर वाईट क्षेत्रामध्ये उभा करण्यात आला होता आणि तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र विनोद करणं आपल्याला पाहायला मिळेल. एक जाला विणला होता आणि त्या जाल्यामध्ये मात्र फसवला गेला विजयला. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र सीमारेषा क्रॉस करेल चेंडू परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र हा झेल पकडण्यात आला. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर निर्धाव डॉट चेंडू पाहायला हवा. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र एकही धाव विनोदने खर्च केली नाही आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली आपल्या संघासाठी. आता मात्र हाफ ट्रॅकर परंतु टायमिंग चुकीचा जुळलाय. मिड विकेटला खेळाडू सज्ज आहे. पुन्हा त्या चेंडू हवेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो या सावराई एलकुंदे संघाला फलंदाज बाद. सेपॅन्ड कमलेश होते त्या ठिकाणी आणि कमलेशने मात्र कुठल्या प्रकारची मात्र चुकी केली नाही. ऑन विकेट हॅट्रिकवर असेल आता मात्र गोलंदाज विनोद. मिस्टर संजय भंडारी याचकडनं विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली गोलंदाज विनोदने तर 300 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. सामना करेल फलंदाज राज. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र थोडेसे फलंदाज सफल झाले होते परंतु मित्र म्हणून की 1-2 इंच फक्त चेंडू मात्र एष्ट्यांच्या पलीकडे निघून गेला.
असं वाटलं होतं एक मध्ये चेंडू वेस्टर्न स्पर्श होईल, परंतु तसं काही घडलं नाही. पंचांचे दोन्ही समांतर वाईटचा इशारा, कारण डाबी स्टिक सोडून जर एक इंच जर चेंडू मात्र माघारी जात असेल तर पंच मात्र लगेचच वाईट घोषित करत असतात. दरम्यान जे आपण कॅप पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी त्याचे पुरस्कर्ते इताडगावचे उद्योजक सन्माननीय रमेशजी विष्णू पाटील साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होतंय. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे बेबी स्पोर्ट इताडे संघाच्या वतीने. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी या खूपच छान लेंथ पाहतोय. चेंडू सरला इष्टाच्या डोक्यावर मात्र फ्लाय झालाय. चांगला टप्पा, चांगला बाउन्स इथे मात्र चेंडूला मिळाला आणि या चेंडूवर मात्र फलंदाज राज बीट होतोय. राज आणि अक्षय असे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, कारण दोन्ही सलामीवीर पाहिले तर स्वस्तात बाद झाले, कारण विजय वाकडे शून्यावर बाद झाले आणि त्याच्या पाठीमागे पाहिल्या तर जितू सुद्धा मात्र शून्यावर माघारी परतले. आणि पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिला तर एक पकड निर्माण केली आहे, ती म्हणजे वालचिंदी संघाने. खास करून विनोदचं कौतुक करावं तेवढं कमी, आणि विनोदला मिळालेली साथ ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची अप्रतिम. अजून एक यॉर्कर लाईन डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजीचा इथे मात्र प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहतोय. जागेवर मात्र ऑन द राईस फटका केल्याचा प्रयत्न केला आणि अशा रीतीने या चेंडूवर सिंगल धाव कंप्लीट केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय सावरा एलकुदे संघाने धाबा जोडलेल्या आहेत फक्त आणि फक्त 2 आणि गडी गमावले 2. अप्रतिमा गोलंदाजी, कौतुक करावा तेवढं कमी विनोदचं, कारण अशा सिच्युएशन मध्ये मात्र पॉवरप्ले षटकामध्ये जर अशा प्रकारची गोलंदाजी होत असेल तर उल्लेखनीय कामगिरी मित्र म्हणेन. एक जमेची बाजू वालचिंदी संघाची आपल्याला पाहायला मिळाली. विनोद जबरदस्त जॉब इथे त्यांनी मात्र स्वीकारला. एका षटकात त्यांनी स्पेल हाताळलं आणि फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये त्यांनी 2 धाबा खर्च करत 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. नवीन गोलंदाज जयेश. वालचिंदी संघाने गावदेवी बापगाव चषकामध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली होती, परंतु काही चुका त्यांच्याकडनं शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळाल्या आणि तो संघ मात्र त्या स्पर्धेच्या बाहेर पिकला गेला. परंतु ही स्पर्धा आता मात्र त्यांच्यासाठी खास आहे, कारण ज्यावेळी आपण एखाद्या नवीन स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळी तुम्हाला मात्र नव्याने सुरुवात करायची असते. ज्यावेळी आपल्याला एखाद्या वेळी घर बांधायचं असतो त्यावेळी तुम्हाला पायाभरणी मजबूत करायची असते आणि तीच पायाभरणी तुम्हाला मात्र या ठिकाणी मजबूत करावी लागेल आणि धाबांचा वेग कुठे मात्र एलकुटे संघाला सुद्धा वाढवावा लागेल. इथे मात्र स्लोअर होते चेंडू, मात्र खराब लेंथ आखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला मात्र जबरदस्त एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार चौकार. कारण जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर मात्र चेंडूचा टप्पा आपण पाहिला, ती लेंथ ओळखली फलंदाज राजने पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी स्ट्रगल केला, कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू तो मात्र खेळला होता, परंतु त्यानंतर या षटकाची सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. अजून एक मात्र यॉर्कर लँड डिलिव्हरी कमबॅक पाहायला आपल्याला जयेशकडनं. यॉर्कर लँड डिलिव्हरीला मात्र जास्तीत जास्त फलंदाज सन्मान देण्याचाच कार्य करत असतात, कारण या चेंडूवर क्वचितच तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळत असतात आणि गोलंदाजाचा मात्र पाहिलं तर हा चेंडू एखादा अस्त्र आहे आणि त्याचा भरपूर गोलंदाज मात्र वेळोवेळी योग्य त्या वेळी वापर करत असतात आणि तोच चेंडू इथे मात्र आपण पाहिला गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन ज्याच्या वेळी खेळपट्टीवर असते त्यावेळी मात्र कर्णधार आणि गोलंदाजाला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये मात्र परिवर्तन करावं लागतो आणि त्याच वेळी पाहतो की वारंवार बदल होताना आपण पाहिलं. बदल होणं काळाची गरज आहे, मग तो आपला जीवन असेल किंवा एखादा क्रिकेटचा भाग असेल किंवा एखादा क्षेत्र असेल. जर त्या गोष्टीमध्ये जर बदल झाला नाही तर मात्र आपण कधीही उंच भरारी घेऊ शकणार नाही. जयेश पुन्हा एकदा मात्र बारगस्त होईल. इथे मात्र हलक्या तरी चेंडू पुश केला, चांगला सुंदर ड्राईव्ह पाहिला. गॅप भरपूर होता त्या ठिकाणी, कव्हर पॉईंटच्या मधून मात्र चेंडू काढला जातो. ज्याप्रमाणे आपण सुईतून धागा होतो त्याचप्रमाणे हा फटका सजवला गेला फलंदाज अक्षयच्या माध्यमातून आणि हा येतो चौकार. क्लासिकल ड्राईव्ह
पहिले की या शॉट पॉईंटला खेळाडू सज्ज आहे, त्यानंतर शॉट कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहे. जर आपण या दोघांना जर भेदलं तर मात्र चांगला धाबा आपल्याला मिळू शकतात. आणि तोच फटका पाहिला आपण अक्षयच्या माध्यमातून. पहिला चेंडूला सामोरं गेला अक्षय आणि काय जबरदस्त पहिल्या चेंडूवर त्यांनी मात्र हा चौका प्राप्त केलाय. या ओव्हरमध्ये मात्र धावा चांगला येत आहेत, खास करून एलकुंडे संघासाठी. चेंज ऑफ पेस, मिस्टमिंग फटका, फटका फसला हवेत आहे, परंतु कमलेश पासून थोडासा दूर सेफ लँड होईल. आणि या ठिकाणी काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, काय दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळालं. आणि पाहता पाहता मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत जयेशने 4 चेंडू हाताळले आणि 11 धावा खर्च करतोय. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी या एलकुंदे संघासाठी भरपूरच चांगलं पाहायला मिळतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. शेवटच्या मोमेंटला मात्र ठिकाणी बॅटचं तोंड उघडलं फलंदाज अक्षयने आणि मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. एका धाबीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 14. या षटकातील शेवटचा चेंडू आणि फेस करेल राज. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला आपल्याला आणि चांगला क्षेत्रक्षण पाहतो आपण डीप मध्ये थोडीशी संत फेक आणि संत फेकीचा इथे मात्र पुरेपूर फायदा होतो. त्यांना काय जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या चित्त्याची सप्लाय आणि हरणाचा वेग या धाबेमध्ये पाहायला मिळाला आणि अशा रीतीने हा महागडा षटक जयेशचे इथे मात्र समाप्त होते. एकूण धावा त्याने खर्च केल्या 15. चौदा धावा त्याने खर्च केल्या आणि एकूण धावा आपण जर पाहिल्या तर 2 गडी बाद 16 धावा. अजून 2 षटकांत केली ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर पाहिल्या तर 14 धावा जयेशने खर्च केल्या. या पुढची मॅच संजय स्पोर्ट साबद विरुद्ध आई गावदेवी येवई या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर बालगोपाल सोनाळे आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा या दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचंय. रस्त्यावर कुणीही गाड्या पार्क करू नका प्लीज, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. ब्ल्यू कलरची एसएस गाडी रस्त्यावर पार्क आहे, प्लीज आपण ती गाडी बाजूला करायची आहे, कारण त्याची किरण आमच्या डोळ्यावर प्रभावित होत आहेत. प्लीज इथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज आशिष. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र बरोबर दिलं नाही. डीपवर क्षेत्ररक्षक आली, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली कावकोनाच्या दिशेने, चांगली फेकी आपण पाहतोय. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली. युवा गोलंदाज आहे आशिष. आशिषने प्रभावित केलं होतं बाबगावी गावदेवी बाबगावच्या चषक्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली होती आणि मात्र तोच गोलंदाज आशिष मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन फोर दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा पंच के यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण भरपूर बाउन्स इथे मात्र चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण फलंदाजाच्या वकाच्या बाहेर मात्र चेंडू बाउन्स आपण पाहिला आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी दंडित केलं गोलंदाजाला. आता मात्र या ठिकाणी शपल होऊन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, भरपूर वेगवान चेंडू आपण पाहतोय. लाईन सुद्धा चांगली आपण पाहतोय, कारण इष्टाच्या डोक्यावर चेंडू प्लाय झालाय. चांगली गोलंदाजी आपण अनुभवतो. या स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 पर्व पहिलं आहे, परंतु जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन. इथे मात्र शॉर्ट आर्म पोल, जबरदस्त फटका चुकी पाहायला मिळते मिड विकेटला आणि चेंडू मात्र निघून जातो या सीमेरच्या पलीकडे. झेल ड्रॉप आणि पंचांचा इशारा चौकार.
जयेशने भरपूर मोठी चूक केली त्या ठिकाणी. झेल सुद्धा ड्रॉप केला आणि 4 धाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या. आणि या ठिकाणी पाहतोय आपण एक चांगल्या चेंडूची फेकी. सावकार आल्यानंतर डॉट चेंडू. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाज आशिषने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. आणि फलंदाजांना विनंती करतो की पंचांशी कुठल्याही प्रकारची तुम्ही चर्चा करू नका. पंचाचा निर्णय अंतिम असेल. कारण दोन्ही आपण जर पंच पाहिले तर अनुभवी पंच आहेत. पंच कृष्णा केन आणि पंच बाळराम काकडे. आता मात्र चेंडूमध्ये वेग कमी केला. काय विजेता आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन जबरदस्त युवा गोलंदाज आहे, परंतु असं वाटतं की भरपूर वर्षाचा मात्र या गोलंदाजाकडे मात्र भरघोस अनुभव आहे. अशा अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारतोय. रनअप पाहिले तर शॉर्ट रनअप आहे. इथे मात्र खराब चेंडूची फेकी बीट करतोय फायलेकच्या क्षेत्ररक्षकाला. आणि चेंडू मात्र निघून जातो या सीमेरचे पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. इथे मात्र पहिला चेंडू चेंज ऑफ पेस पाहिला. मला फटका तर खूपच छान एक्झिक्यूट केला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लागणी लॉंग लेशच्या मध्ये आणि तिथूनच मात्र चेंडू फरार होतोय. पहिल्याच चेंडूवर मात्र हानाघाती प्रहार. पंचांचा इशारा चौकार. जबरदस्त गोलंदाजी केली होती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनोदने, परंतु त्यानंतर मात्र पुढील गोलंदाजाने मात्र धाबा या ठिकाणी खर्च केल्या. अक्षय चांगला टच मध्ये आहे. जशा प्रकारचा चेंडू होते तशाच प्रकारचे शॉट सिलेक्शन तेव्हा मात्र साकारतोय. त्याला साथ मिळाली ती म्हणजे राजकडनं. राजच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिले आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपण एलकुंदे संघाला सुद्धा पाहतोय. कारण एलकुंदे संघाकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे. आणि या ठिकाणी जर 35 जर क्रॉस झाला तर मात्र एक चांगली मॅच प्रेक्षकांना निश्चितपणे पाहायला मिळू शकते. धावसंख्या 29 स्कोर कार्डवर. आता मात्र डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार. हा निर्धाव चेंडू. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी ड्रॉप पाडण्यात येणार आहेत. स्वराज स्पोर्ट नानकर यांची स्पर्धा मित्रांनो याच ठिकाणी असणार आहे. दिनांक 8/1/2022 ते दिनांक 9/1/2022 असा कालावधी असेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि या पुढील मात्र चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. आणि फ्री हिट चेंडूवर मात्र पाहूया अक्षय कशा रीतीने मात्र फटका एक्झिक्यूट करतोय. वरपी चेंडू में स्टामिंग फटका झेल होऊ शकतोय, परंतु फ्री हिट चेंडू आहे. धोका पत्करला जाणार नाही.
परंतु या ठिकाणी संधी होती धावचित करण्याची, ती सुद्धा संधी गमावली. तिसरे धावेचा प्रयत्न कुठेतरी आत्महत्या केली अशी मानव गेलं आणि मात्र तिसरा धक्का लागतोय. जय सावरा येईल कुंदे संघाला फलंदाज बाद. तर त्यामुळे मात्र राजने आत्महत्या केली. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर पूल केला, जबरदस्त फरक आहे IGDO आणि मात्र चेंडू निघून जातोय सीमेरीच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. अक्षयकडनं आपण पाहतो या दोन चौकार त्याने पेश केले, एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण अनुभवला आणि अजूनही या पहिल्या डावामध्ये पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 2 आणि यामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मात्र चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. फटका तर खूपच छान आहे, परंतु डीप कव्हरकडे मात्र क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि चेंडू मात्र निघून जातोय कव्हर पॉईंटच्या मधून. अजून एक दर्शनीय स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 3 गडी बाद 42. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पाहतोय आपण एलकुंदे संघाला. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. इथे मात्र कुटुंबाचा चेंडू होता, परंतु चेंडू मात्र जातो या जमिनीच्या साह्याने डीप मिडविकेटला. थोडीशी खोमलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच मुळे मात्र फलंदाजाने भरपूर वेगाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. नाबाद 26 धावा अक्षयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 44 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी वालचिंद ए संघाला तब्बल 45 धाबींची आवश्यकता. प्रथमतः आपण नाणेफेकी करणार आहोत. संजय स्फोट साबद विपक्ष जय गावदेवी येवई असा हा सामना असेल आणि हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे. स्वप्नील याचा आपण नाणेफेकीसाठी. स्वप्नील प्लीज फास्ट. तर दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना असणार आहे आणि या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी घेणार आहोत. संजय स्पोर्ट साबद विरुद्ध जय गावदेवी एसपी येवई अशी ही मॅच. मी ग्रामपंचायत सदस्य आमनेपाड्याचे सन्मानित सुभाषजी जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नाण्याची माहिती करून देतो. एका बाजूला आहे स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 आणि दुसऱ्या बाजूला आहे आयोजक संघ बीबी स्पोर्ट इताडे. असं नाणं या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. टॉस होता आहे सन्मानित सुभाषजी जाधव यांच्या शुभ हस्ते. मागणी होती या स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषकाची, परंतु आपला आहे बीबी स्पोर्ट इताडे. आपल्याकडे वेळ कमी आहे संजय, त्यामुळे तुम्हाला फक्त डिसिजन कळवायचा आहे. स्वीकारले आणि सचिन पाटील इताडे गावचे समाजसेवक त्यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. मी अभिमन्यू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय देणार आहात. मान्यवरांचा आभार आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर आपण मित्रांनो या ठिकाणी स्वराज स्पोर्ट नामकर आयोजित स्वराज्य चषक 2022 दिनांक 6 जानेवारी ते 9 जानेवारी असा कालावधी असणार आहे आणि त्या स्पर्धेचे आपण लाईव्ह लॉट्स मात्र या ठिकाणी पाहत आहोत. एक महत्वाची अनाउन्सिंग आहे. हे आपण लॉट्स इथे उडवतोय.
ज्या संघाला जी वेळ दिली जाईल त्या वेळेवर त्या संघाने उपस्थित राहायचं आहे आणि जर त्या वेळेवर संघ जर दाखल झाला नाही तर त्या संघाकडनं प्रवेश फी घेतली जाईल आणि त्या स्पर्धेमधून त्या संघाला बाद केलं जाईल. आणि हा उद्घाटनी सामना आपण पाहतोय स्वराज स्पोर्ट नानकरावजी स्वराज चषक नानकरावजी स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि पहिला सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय हिंद देवरुंग. जी वेळ दिली जाईल या दोन्ही संघांना त्या वेळेवर या दोन्ही संघाने मात्र उपस्थित राहायचंय. त्यानंतर हा दुसरा सामना असेल 7 तारखेतील आई गावदेवी ए वालचिन आणि त्या संघाला फाईट करेल आई गावदेवी बी वालचिन. वालचिन विरुद्ध वालचिन. एकच गावातील हे दोन संघ आणि दोन्ही संघांना मात्र दुसरा सामना खेळण्यासाठी याच क्रीडानगरीवर मात्र यायचा आहे. त्यानंतर आपण तिसरा ड्रॉ आपण करतो नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध आई गावदेवी येवली. हा तिसरा सामना असणार आहे. त्यानंतर पुढील सामना असणार आहे प्रिन्स 11 पिसे विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. अंपायर मॅच आपण चालू ठेवायची आहे. हा चौथा सामना आहे. आणि या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. आपण एमडी यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ ओपन करतोय. जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष मावली स्पोर्ट आमने. तर पहा आपण पहिल्या दिवसाचे या ठिकाणी ड्रॉ ओपन केलेले आहेत. सामने अशा प्रकारे असतील. पहिला सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय हिंद देवरुंग. सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट वालचिन ए विरुद्ध वालचिन बी. तिसरा नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध गावदेवी येवई. चौथा सामना असेल प्रिन्स 11 पीसी विरुद्ध रोशन स्पोर्ट मुठवल. आणि शेवटचा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध माऊली स्पोर्ट आमने. आपण दुसऱ्या दिवसात ड्रॉ ओपन करणार आहोत. आणि या दिवसामध्ये एकूण संघ खेळतील 10. ओके. पहिला सामना असेल शुक्रवार दिवसातील असेल हा सामना जय बजरंग भावाले ए अनंता केनियाचा संघ आहे. आणि काय योगायोग आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसामध्ये वालचिन ए आणि वालचिन बी संघ खेळणार आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहा जय बजरंग भावाले ए विरुद्ध जय बजरंग भावाले बी. रफ अँड टफ मॅच. त्यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध अचानक देवा स्पोर्ट जानवल. अचानक स्फोट देवा जानवल आणि जय भोलेनाथ आमनेपाडा असा सामना. त्यानंतर पुढील सामना असणार आहे स्वामी समर्थ सोनाळे ए आणि त्या संघाच्या अगेन्स्ट असलेल्या या स्पर्धेतील आयोजक संघ बीबी स्पोर्ट इताडे. पुढील सामना असणार आहे अभिमन्यू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. आई गावदेवी स्पोर्ट बापगाव आणि त्यांना फाईट करेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार. ज्या संघाने या सेमीफायनल साठी सुद्धा प्रवेश निश्चित केला होता या स्पर्धेमध्ये. आणि शेवटचा सामना असेल दुसऱ्या दिवसातील गावदेवी स्पोर्ट नानकर जो संघ या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल यज्ञिका स्पोर्ट आमने. तर 2 दिवसाचे ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन केलेले आहेत. नृत्य आहे स्वराज चषक नानकर याच क्रीडानगरीवर तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. पहिला सामना तुम्ही पाहू शकता जय बजरंग भावाले बी विरुद्ध जय बजरंग भावाले ए. दुसरा सामना असेल जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध यज्ञिका अचानक देवा स्पोर्ट जानवल. स्वामी समर्थ सोनाळे ए विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे.
त्यानंतर आई गावदेवी बापगाव विरुद्ध शिवशक्ती लोणार आणि पाचवा सामना असेल गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध यत्निका स्पोर्ट आमने. शनिवारचा लॉट्स आपण ओपन करतोय आणि शनिवारीच्या दिवशी 12 संघ असतील. ओके. जानू स्पोर्ट इताडे संघ पहा शनिवारीला पहिला सामना असेल जानू स्पोर्ट इताडे आणि त्या संघाचे अगेन संघ आहे जय सावराई एलकुंदे. शनिवारच्या दिवसामध्ये दुसरा सामना असेल संजय स्पोर्ट साबा संघ आणि त्या संघाचे अगेन संघ आहे किरण स्पोर्ट जांभूलपाडा. टार्गेट 45 धावसंख्या 10 धावा. वाईट +4 आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात वालचिंद ए ची. विकेट देखील मी म्हणेल 2 इथे जरूर गेलेत. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट गेले होते. त्यानंतर चांगले कमबॅक पाहायला मिळाले फलंदाजी करणाऱ्या संघाचं. यावेळीचा बॉल इथे हुक केला. बॉल हवेमध्ये. फिल्डर नाही येत. सेफ लँडिंग झाले. बॉल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. जोपर्यंत उचलून फेक करतील तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. धावफलक आता 2 धावेच्या मदतीने पुढे सरकले. 12 वर 4 ओव्हरची ही मॅच. पहिल्या षटकामध्ये 12 धावा इथे जमा झाल्यात. 2 विकेट देखील इथे गमावल्या टीम वालचिंद ए न. निश्चितच 4 ओव्हर मध्ये मी म्हणेल 45. एक फायटिंग टोटल तर जरूर बनवली आहे, परंतु पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात फलंदाजांनी दिली आहे. समीर एक मिनिट. संजय स्पोर्ट सावंत विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. एमडी आपण अजून 2 चिट्या काढायच्या आहेत. त्यानंतर पुढील लॉट्स आपण ओपन करतोय. एमडी यांच्या शुभ हस्ते आपण ओपन ड्रॉ करतोय. एमडी स्पोर्ट आमनेपाडा आणि त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट असेल ओम 11 किरवली. एमडी विरुद्ध साई बजाई असा सामना. किरवली. पुढील सामना असेल शुभम स्पोर्ट वैजोले आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ आहे बाल गोपाल सोनाले. त्यानंतर पुढील सामना आहे जय दुर्गा लोणार आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ आहे आई एकविरा स्पोर्ट सांगे. आणि शनिवारीतील आज शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध आई एकविरा सावध.
आई एकविरा सावध. तर शनिवारची लॉर्ड्स मित्रांनो असे आहेत पहा, 12 संघ असतील. जानू स्पोर्ट येताडे विरुद्ध जय सावराई एलकुंदे, संजय स्पोर्ट साबाद विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा, एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध ओम 11 किरवली, शुभम स्पोर्ट वैजोले. या संघाच्या अगेन्स्ट जो संघ येईल त्या संघाला मात्र किती खेळावं लागेल. त्यानंतर जयदुर्गा लोणार विरुद्ध आई एकविरा सांगे आणि शेवटचा सामना असेल एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट सावध. एक महत्वाची सूचना आहे पहा, वैजुले संघाच्या अगेन्स्ट सोनाली संघाची या ठिकाणी चिठ्ठी निघालेली आहे, परंतु काही कारणास्तव तो संघ खेळणार नाही. तर जो नवीन संघ येईल तो संघ वैजुले संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण. तर लास्ट दिवसाचे ड्रॉ आहेत. आणि या सुपर संडेचा ड्रॉ आपण ओपन करतोय. आणि या सुपर संडे मध्ये संघ असतील एकूण 10, म्हणजे एकूण 42 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तर आपण सुपर संडेचा ड्रॉ ओपन करतो या ठिकाणी. नानकर स्पोर्ट नानकर आणि त्या संघाच्या अगेन्स्ट असेल 10-10 स्पोर्ट आमने. सुधीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. स्वराज स्पोर्ट नानकर आणि त्या संघाच्या अगेन्स्ट असेल मेहर इलिवम बाबगाव. त्यानंतर पुढील सामना असेल डीएस स्पोर्ट आमने, डीएससी स्पोर्ट आमने विरुद्ध कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा. त्यानंतर पुढील सामना असेल जय मल्हार किरवली आणि त्या संघाचे अगेन्स्ट संघ आहे जय बजरंग सावध. आणि शेवटचा सामना असेल सुपर संडे मधील पहिल्या फेरीतील जय हनुमान चौदुरपाडा विरुद्ध भावेश स्पोर्ट किरवली. तर असे हे ड्रॉ आपण जे ओपन केले स्वराज स्पोर्ट नानकर आयोजित स्वराज चषक नानकर याच क्रीडानगरीवर असणार आहेत. तर जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या दिशेने आणि ती सज्ज आहेत समर्थक कक्षामध्ये माझे सहकारी समर्थक समीर ठाकरे. थँक्यू. हे आपण पाहिलं नानकर ची ही स्पर्धा ह्याच मैदानावरती चालू होणार आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. चांगली टोटल आता पाहायला मिळते. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. विकेट वरती कुठेतरी आता कंट्रोल आणावं लागेल, कारण विकेट वरती विकेट जाताना दिसत आहेत. टीम वालझिन एज लक्ष्य 45 इथनं पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला विकेट वरती टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. दुपारचं सत्र मित्रांनो आपण पाहतात बीबी स्पोर्ट इताडे. आणि एक महत्वाची सूचना आहे या असोसिएशनच्या अध्यक्षांच्या वतीने ही सूचना मी अनाऊन्स करतो. या एखाद्या स्पर्धेचा ड्रॉ ओपन झाला आणि एखाद्या संघाचं इथे मात्र नामांकन करण्यात आलं आणि तो संघ जर एखाद्या स्पर्धेमध्ये हजर राहिला नाही तर लक्षात घ्यायचं आहे त्या संघाकडनं प्रवेश फी तर घेतली जाईल, परंतु त्या संघाला पुढील ज्या 3 स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये मात्र स्थान दिला जाणार नाही. म्हणजे 3 स्पर्धेचा बँडेड त्या संघावर मात्र लगावण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय, एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचा नसेल तर ज्यावेळी आपण ड्रॉ ओपन करतो त्या अगोदर तुम्ही येऊन आयोजकांना सांगायचं आहे की आम्हाला ही स्पर्धा खेळायला जमणार नाही. आणि एखाद्या वेळी जर ड्रॉ ओपन झाला आणि तुमचा संघ जर दाखल झाला नाही एखाद्या स्पर्धेमध्ये तर तुमच्या संघावर 3 स्पर्धेची मात्र बंदी लगावण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला आयोगाशी जर संपर्क साधता आला नाही तर आपल्या ओमसाई आमने लोणार असोसिएशनचा जो ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकता. इट्स ओके. थँक्यू सो मच. बोल तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगल्या लेंथ वरचा बॉल मिड ऑफला फिल्डर आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब, सिंगल जोडली गेली.
पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आता धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 20 धावा उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 ची गरज. स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. बेबी स्पोर्ट इताडे आणि त्याचबरोबर भगवान पाटील यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकारलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी नांदकरच्या मैदानावरती. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालंय. भरपूर चांगला क्रिकेट मागील 2 दिवसांमध्ये आज देखील या तिसऱ्या दिवशी देखील अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालाय. सर वैशिष्ट्य ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचं ज्या प्रकारे अध्यक्षांनी MD साहेबांनी हे जे असोसिएशन निर्माण केलं आणि या विभागामधील क्रिकेट खेळाडूंना एक संधी निर्माण करून दिली ना, व्यासपीठ निर्माण करून दिला. त्या प्लॅटफॉर्म मुळे बरेचसे खेळाडू आपण पाहतोय आता मोठ्या मोठ्या लेवलचं क्रिकेट जरूर खेळताना दिसतात. मग भिवंडी सिटी क्रिकेट असू देत किंवा ओपन क्रिकेट असू देत या विभागामधील भरपूर खेळाडू आपल्याला आता त्या लेवलच्या क्रिकेटमध्ये खेळताना जरूर दिसत आहे. ह्याचं संपूर्ण श्रेय देईन मी ओमसाई आमनी लोणाड क्रिकेट असोसिएशनला, कारण त्यांनी एक हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. येथील या विभागामधील सर्व गावातील क्रिकेट संघांना तिसऱ्या ओव्हरसाठी आता गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. देवा गोलंदाज या ठिकाणी आलाय. जरूर 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 25 ची गरज. सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर फलंदाज इथनं मारतोय तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिले जाईल. संजय भंडारी यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाणार आहे याची नोंद घ्या. नहीं 3 षटकार वाले तो मैच भी जीतेगा और बैंक बैलेंस भी बढ़ेगा. यावी अपील के लिए स्वीशीटचा प्रयत्न परंतु बॅटची एज आहे. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली. भरपूर चांगली गोलंदाजी शॉर्ट रनवेने गोलंदाजी करताना दिसला. अगदी पहिला चेंडू देवा आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पण पाहतोय लढत वालशीन ए विरुद्ध एलकुंदे अशी लढत आपण पाहतोय. इथे मात्र क्लीन बोल्ड त्रिफल आउट वस्त केलाय फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. वालशीन ए संघाचा हा 5वा विकेट इथे गमावलाय. जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. तेव्हा चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आली त्यानंतर लगेचच एक विकेट मिळवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे फुल टॉस होता. फुल टॉसला देखील प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. हा दबाव आहे फलंदाजांवरचा. कधी कधी दबावाच्या परिस्थितीमध्ये ना खराब चेंडूंना देखील योग्य उत्तर देता येत नसतात फलंदाजांना आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं.
यावेळीचा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय एकाही फलंदाजाला मी म्हणेल मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. डावाला सुरुवात भरपूर चांगली मिळाली होती, खास करून गुड्डूने देखील 2 चौकार ठोकले होते, परंतु त्याला देखील मोठी इनिंग तिथे बिल्डअप करता आली नाही. आता फलंदाज जयेश आणि कमलेश ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज देवानं जो सुरुवातीच्या गोलंदाजीमध्ये रोहित आणि अक्षयनं जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय ना, त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना देवा देखील या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसलाय. धावसंख्या 22 वर 45 टार्गेट. यावेळीचा बॉल इथे अपील केली आहे जोरदार. निश्चितच डॉट बॉल आलाय, धाव मिळणार नाहीये. काय गोलंदाजी केली जाते, लाजवाब. अगोदरच आपण चर्चा करत होतो, फलंदाजी करत असताना जरूर धाबा ठोकल्या. 44-45 टार्गेट दिलं. कुठेतरी एक फायटिंग टोटल जरूर आपण पाहिली आणि त्या टोटलला आता डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू आलाय. डॉट बॉल. तिसरा षटक आतापर्यंत आपण पाहतो इथे संपलाय. देवाचं षटक देखील समाप्त झालं. देवाने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. आता येणारे एक षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. आता समीकरण इतकं कठीण होईल, कारण 3 षटकांमध्ये फक्त 22 बनल्यात. आता एका षटकामध्ये 23 बनवायचे आहेत. 18 मध्ये 22 बनल्यात, आता 6 मध्ये 23 बनतील का, हा देखील प्रश्न आता इथे उपस्थित झालाय. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. नेक्स्ट मॅच एवई विरुद्ध सावध अशी आपण लढत पाहणार आहोत. परंतु चालू सामन्याचा विचार केला ना तर वर्चस्व दबदबा इथे निर्माण केलाय टीम एलकुंदेनं, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी इन्व्हाइट केलं गोलंदाजाला प्रीतमला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय जयेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कमलेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. आता जयेश कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा लागल्यात, कारण 6-23 म्हटलं तर 3 मोठे फटके तर जरूर मारावेच लागतील ओव्हर मध्ये. यावेळेचा बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने आता स्कोर 23 वरती इथे जात असताना 6 बॉल 22 आता इथनं बनवाव्या लागतील. अशा प्रकारे जर मी म्हणेल अनलिगल बॉल आले ना तर निश्चितच समोरच्या टीमला कुठेतरी फायदा जरूर होईल. प्रीतमला आता ज्यावेळी जास्त धावा वाचवायच्या असतात त्यावेळी गोलंदाजावरती दडपण तर जरूर नसतं, फलंदाजावरती देखील दडपण नसतं. आणि त्याला देखील ठाऊक आहे आता मला पहिल्या बॉल पासून मोठा फटकाच खेळायचा. इथे अपील झाली आहे, बॅट्समन आउट. लेग बी फॉर विकेट, बिग विकेट, जस्ट बॅक टू डग आउट. अजून एक झटका इथे दिलाय गोलंदाज प्रीतमनं टीम वालचिनला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 22. 2022 आता इथे उजाडलंय. या 5 बॉल मध्ये 22 बनल्या जातील का? पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने. आता टोटल पुढे सरकत असताना टीमची पाहायला मिळते. 24 धावा यावी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर सज्ज आहे डीपला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टर्न केला होता बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर मिडलिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला नव्हती. निश्चितच टायमिंग पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी धावा ज्या बनवायच्या आहेत ना त्यापासून कुठेतरी दूर राहिलेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 20. राऊंड विकेट. हा बॉल इथे विकेट टू विकेट लाईन पाहायला मिळाली. प्रीतम देखील भरपूर चांगली गोलंदाजी. आज सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं ना तर राऊंड विकेटने जास्तीत जास्त गोलंदाजी करताना दिसलेत. ह्याचे कारण काय आहे तर गुडलेन स्पॉट एक जो स्पॉट आहे तिथे बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. हे पहा यावी पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेतला. फलंदाज बॅकफुटला जाऊन कट करणार जरूर होते. खरं तर प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु वेग इतका होता की वेगाला तिथे प्रत्युत्तर देता आलं नव्हतं. आता चेंडू शिल्लक असतील इथं आपण पाहिले तर फक्त 2 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 20. म्हणजे एका बॉलवर 10 यावी सोडून दिला. लाईफ लॉन अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज पाहायला मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. धावफलक आता एक्स्ट्राच्या मदतीने पुढे सरकत असताना धावफलकावर 26 धावा. 2 बॉल 19 ची गरज. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. या अगोदरच आपण पाहिली ह्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली टीम आई गावदेवी नानकरनं. यावेळी शॉट ऑन पोल केल्या. बॉल चालला अलॉंग द ग्राउंड डीप मिड विकेटला. फिल्डर सज्ज आहेत. जी सर्वात लांब बाउंड्री आहे या मैदानाचा आपण विचार केला तर मिड विकेट काऊ कॉर्नर. स्क्वेअर बाउंड्रीचा विचार देखील केला तरी ती देखील सर्वात लांब बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते राईट हँड बॅट्समन साठी. खरं तर लेफ्ट हँड बॅट्समन साठी थोड्याशा बाउंड्री शॉर्ट आहेत. शेवटचा बॉल. इथे पुन्हा एकदा एक बॉल टाकावा लागेल. येस आतापर्यंत या ओव्हर मधला हा 4था व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. प्रीतमला कुठेतरी लाईन वरती कंट्रोल करावं लागेल. दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल कारण लेंथ भरपूर चांगली टाकली प्रीतमनं. लाईन थोडीशी चुकीची टाकताना दिसलाय. यावेळेचा बॉल इथे सामना जिंकलाय टीम एलकुंदेनं. खूप मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला. एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा संघर्ष मात्र वालशिंद ए नाही ते दिला नाही.